नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपासाची साबुदाणा चकली बनवणार आहोत। इथं आपण 1 किलो साबुदाण्यापासून चकली बनवणार आहोत। तुम्ही इथं चकली बघतच असाल, हाताने सुद्धा तुटत नाही, म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजला तर ही चकली अशी बनते, नाही तर मग चकलीचा तुकडा पडू शकतो। चकली तळल्यानंतर लाल सुद्धा पडत नाही आणि छान खमंग कुसकुशीत तेलकट सुद्धा होत नाही। तर बघू शकता तुम्ही इथं मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे। आपल्याला बारीक साबुदाणा नाही घ्यायचा, जाड साबुदाणा घ्यायचा आहे। तर इथं मी आता पाणी टाकून घेत आहे आणि 2 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। तर असा पसरट भांड्यात आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे, त्यामुळे आपला साबुदाणा छान भिजला जातो। आणि मी बघू शकता पाणी इतकं टाकलेलं आहे, 1 ते 1.5 इंच पाणी इतकं वरती मी टाकलेलं आहे। तर त्यामुळे साबुदाणा छान भिजला गेला। तर ह्या पद्धतीनं मी आता दुसऱ्या दिवशी साबुदाणा म्हणजे रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता आणि हा सकाळी मी तुम्हाला दाखवत आहे। तर ह्या पद्धतीनं साबुदाणा भिजलेला आहे। तर आपण आता एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर इथं मी 3 तांबे पाणी घेणार आहे। हा तांब्या माझा पाऊण लिटरचा आहे, तर त्या पद्धतीनं मी इथं 3 तांबे पाणी घेतलेलं आहे। म्हणजेच तुम्हाला 2.25 ते 2.5 लिटर पाणी घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त पाणी घेऊ नका, नाही तर मग आपलं जे चीक आहे ते असा सैलसर होईल आणि चकली तुटू शकते। त्यामुळे हे योग्य प्रमाण आहे। तर ह्या पद्धतीनंच तुम्ही सुद्धा पाणी घ्या। इथं आपल्या पाण्याला छान आता उकळी आलेली आहे। तर आपण आता साबुदाणा टाकून घेऊया। तर सगळा साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे। बघू शकता किती छान मोकळा मोकळा झालेला आहे। तर सर्व साबुदाणा आपल्याला इथं आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतरच साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीनं मी सर्व साबुदाणा आता टाकून घेतलेला आहे। इथं मी 1 चम्मच घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी पाणी किती असतं साबुदाण्यामध्ये। हे बघा, या पद्धतीनं पाणी दिसलं पाहिजे। टाकल्यानंतर आपला हा साबुदाणा असा सैलसर दिसतो आणि काही वेळातच हा साबुदाणा गरम झाल्यानंतर असा घट्टसर होत चालतो, म्हणजे एकदम छान असा शिजून घ्यायचा आहे आपल्याला। या पद्धतीनं सतत असं याला मिक्स करीत राहायचं आहे, नाहीतर बुडाला लागू शकतो। तर जोपर्यंत आपला चीक शिजत आहे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। तर ह्या पद्धतीनंच मी आता सर्व चीक शिजून घेणार आहे। आणि इथं आता मी सध्या फुल गॅस केलेला आहे। आपण एक 5 मिनटं 5 ते 10 मिनटं याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि चीक शिजून घेऊया मंद आचेवर, म्हणजे कमी गॅस करायचा आहे आपल्याला इथं लगेच। तर इथं मी आता झाकण ठेवून चीक असा शिजून घेणार आहे। तर किती छान असा ट्रान्सपरंट साबुदाणा झालेला आहे, एकदम छान असा मोत्यासारखा दिसत आहे। झाकण ठेवल्यानंतर याला 1-2 वेळा असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आता आपले साबुदाणा 10 मिनटं झालेले आहे। मी झाकण ठेवून घेतलेलं होतं। तर बघू शकता किती छान असा शिजलेला आहे साबुदाणा आणि छान घट्टसर झालेला आहे। याच पद्धतीनं आपल्याला साबुदाणा शिजून घ्यायचा आहे। खूप जास्त असा सैलसर करायचा नाही, नाही तर मग चकली पाडत असताना आपली चकली तुटू शकते। त्यामुळे ह्या पद्धतीनंच तुम्ही सुद्धा साबुदाणा शिजून घ्या। तर आपला सर्व साबुदाणा आता शिजून झालेला आहे आणि याला आपण आता थंड करून घेऊया। 1 किलो साबुदाण्यासाठी आपल्याला बटाटे किती घ्यायचे आहे ते बघूया। तर इथं मी 1 किलो साबुदाण्यासाठी 2.5 किलो बटाटे घेतलेले आहे। यापेक्षा जर तुम्ही जास्त बटाटे घेतले तर तुमची चकली लाल पडू शकते। तर हा बटाटा आहे जो पांढरा आहे, तर मी इथं नखाने तुम्हाला काढून दाखवलेला आहे। तर आतमधून असा पांढरा दिसतो। तर इथं आपण आता बटाटे उकडून घेऊया। तर बटाटे उकडण्यासाठी मी थोडं कमीच पाणी टाकलेलं आहे, छान वाफेमध्ये उकडला जातो हा बटाटा। तर बघू शकता ह्या पद्धतीनं मी सर्व बटाटे उकडून घेतलेले आहे। तर छान मऊसूत असे उकडून झालेले आहे बटाटे। तर आपण याची आता थंड करून साल काढून घेऊया वरचे। तर मी असे ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलेले आहे। तर आपण आता याची एक एक करून असे सर्व याचे साल काढून घेणार आहोत। बटाटे थोडेसे कोमट असतानाच आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे, नाही तर मग लवकर असे साल निघत नाही। तर ह्या पद्धतीनं आपण साल काढून घेतलेली आहे
आणि आपण आता बटाटे किसून घेऊया। इथं मी सर्व बटाटे असे मॅश करून घेतलेले आहे, किसणीनंच किसून घेतलेले आहे। तर याच पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे किसून घ्यायचे आहे। हे बघा, इथं मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहे ह्या पद्धतीने। आता आपण थंड झालेला साबुदाणा इथं मी टाकून घेत आहे। तर मी इथं सर्व साबुदाणा टाकून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर छान असा साबुदाणा आपला ट्रान्सपरंट दिसत आहे। आणि इथं मी मीठ घेतलेलं आहे, तर हे मीठ आपण टाकून घेणार आहोत। तर मी हे 50 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, म्हणजेच पोहे खायचे 5 चम्मच। आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ती घरगुती मिरची आहे, ती 4 चम्मच घेतलेली आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा मग इथं हिरवी मिरची घेतली तरीही चालेल। तर इथं आपण आता सर्व हे मिश्रण असं मिक्स करून घेऊया। छान हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। जोपर्यंत बटाटा आणि साबुदाणा एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता आपण चकली पाडण्यासाठी वरती गच्चीवर आलेलो आहोत। इथं मी आता साच्यामध्ये हे सारण टाकून घेत आहे, चीक आपला टाकून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीनं साचा असा दाबून भरायचा आहे, नाही तर मग चकली तुटू शकते। तर ह्या पद्धतीनं आपण आता टाकून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही, चकली पाडत असताना अजिबात चकली तुटत नाही। चकली तुटली नाही तर आपला चीक एकदम असा व्यवस्थित शिजलेला आहे आणि चकलीसुद्धा तुटणार नाही। वाळल्यानंतर सुद्धा चकली तुटत नाही, तुकडा पडत नाही। तर बघू शकता किती साऱ्या तुम्हाला चकल्या इथं मी टाकून दाखवलेल्या आहे। एक सुद्धा चकली तुटत नाही मध्येच कुठं। तर ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही चीक बनवून घ्या। इथं आपण आता सर्व चकल्या टाकून घेतलेल्या आहे। तर बघू शकता सर्व आपल्या चकल्या टाकून झालेल्या आहे। खूप साऱ्या चकल्या 1 किलो साबुदाण्यापासून तयार होतात। हे बघा, आता इथं दिवसभर एवढी चकली सुकलेली आहे। तर छानपैकी चकली सुकलेली जाती 1 दिवस आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला 2 दिवस छान ही चकली उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे। उन्हामध्ये छान वाळल्यानंतर आपल्याला ही चकली 1 ते 2 वर्ष खराब होत नाही। तर बघू शकता तुम्ही एवढी सारी चकली आपली तयार झालेली आहे। ही चकली आता 3 दिवस वाळून झालेली आहे, छान कडकडीत कडक झालेली आहे। तर बघू शकता इथं चकलीचा तुकडा पडत नाही। मुलगा तुम्हाला चकली तोडून दाखवत आहे। तर ह्या पद्धतीनेच आपल्याला चकली छान वाळून घ्यायची आहे। तर इथं मी आता तुम्हाला चकली तळून सुद्धा दाखवणार आहे। तर बघू शकता एवढी छान चकली झालेली आहे। तर ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही चकल्या बनवू शकता। हे बघा, इथं एकसारखी अशी चकली झालेली आहे। इथं आपण आता चकली तळून घेऊया। तर त्यासाठी मी इथं गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर मी एक चकली टाकून बघत आहे। तर चकली तळण्यासाठी थोडं तेल गरमच पाहिजे, कोमट तेलामध्ये चकली तळल्या जात नाही। तर ह्या पद्धतीनं चकली तळून घेतलेली आहे, छान अशी अलगद अशी तळल्या गेलेली आहे। छान मोत्यासारखे असे साबुदाणा दिसत आहे। इथं तुम्हाला मी आणखी काही चकल्या तळून दाखवत आहे। तर छान आपलं तेल असं कडकडीत गरम झालेलं आहे, अजिबात आपली चकली लाल पडत नाही आणि छान अशा चकल्या अशा फुललेल्या आहेत। चकली तळत असताना माझ्याकडून 1-2 चकली खाली पडली, कारण की एका हातात मोबाईल आहे आणि एका हाताने तळत आहे, त्यामुळे माझ्याकडून 1-2 चकली खाली पडलेली आहे। तर बघू शकता किती छान पांढरं शुभ्र आपल्या चकल्या झालेल्या आहे आणि छान फुललेल्या सुद्धा आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं चकल्या बनवू शकता। एकदम साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं चकली तळून दाखवलेली आहे। हे बघा, इथं सर्व चकल्या मी इथं तळून घेतलेल्या आहे आणि छान खुसखुशीत आपली चकली झालेली आहे। ही चकली तुम्ही खाता वेळेस दाताखाली सुद्धा अशा कचकच लागणार नाही। एकदा तुम्ही ह्या पद्धतीनं चकली बनवून पहा। एकदम कमी साहित्य आणि साध्या सोप्या पद्धतीनं मी ही चकली तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। तुम्हाला साबुदाणा चकलीची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।